मध्ये पुन्हा एकदा स्वागत। एक बातमी आहे डोंबिवलीतून। पावसाच्या साचलेल्या पाण्यात बसून शिक्षण घेण्याची वेळ काही विद्यार्थ्यांवर आली आहे। त्याआधी आपण कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला गेलाय। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत त्यामुळे वाढ झालेली आहे। ही बातमी बघतो आहोत। पावसाचा खूप मोठ्या प्रमाणात मारा झाल्यानंतर धरण किती भरतं त्यानुसार विसर्ग किती सुरू करायचा याचं नियोजन असतं। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या महिन्याभरापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्याकरता कोयना नदीत आज विमोचकाद्वारे 2676 क्युसेक प्रति तास इतका विसर्ग पाण्याचा वाढवला गेलेला आहे। कोयना नदीपात्रात हे पाणी सोडण्यात आलंय। सध्या 3726 क्युसेक प्रति तास इतक्या पाण्याचा विसर्ग केला जातोय। नदीकाठच्या गावांना खबरदारी घेण्यास सांगण्यात आलेलं आहे। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जाणारं सातारा जिल्ह्यातील कोयना धरण, या कोयना धरणात गेल्या महिनाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे जून महिन्यात 50% धरण भरण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि याच कारणामुळे धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे या ठिकाणी कोयना धरण व्यवस्थापनाकडून गेल्या 8 दिवसापूर्वी 1050 क्युसेस पाणी हे पायथा विद्युत गृहातून सोडण्यात आले होतं। तर आज 2500 क्युसेस पाणी पुन्हा एकदा पाणी साठा धरणातील नियंत्रण करण्यासाठी सोडण्यात येत आहे। या सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे आणि पडत असलेल्या पावसामुळे पश्चिम घाट परिसरातील सध्या आपण आहोत ते म्हणजे कराडमधील कृष्णा आणि कोयना नदीच्या काठी, आणि या नदीला अक्षरशः पाणी पातळी वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ही नदी दुतंडी वाहताना पाहायला मिळत आहे। आपण सध्या हे कोयना नदीचं आणि कृष्णा नदीचं हे पात्र पाहतोय। दोन्ही नद्या या ठिकाणी संगम पावतात आणि या ठिकाणी जे काही आपण नदीचं पात्र पाहतोय ते या ठिकाणी पाणी पातळी वाढलेली आहे आणि पात्राबाहेर पुन्हा एकदा पाणी निघालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कोयना धरणामध्ये सध्या 56 टीएमसी पाणी साठा असून 53% हे धरण भरलेलं आहे। 105 टीएमसी क्षमता असलेले कोयना धरण आहे आणि पहिल्यांदाच जून महिन्यामध्ये या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कोयना धरण हे भरत असल्यामुळे आज या ठिकाणी पाणी सोडण्यात आल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिलेली आहे। न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, सातारा।